12वीची परीक्षा आजपासून अर्थातच 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातून 1,08,054 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. यासाठी 193 परीक्षा केंद्राची निवड करण्यात आलेली आहे. परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही पथके विद्यार्थ्यांवरती करडी नजर ठेवत आहेत. 12वी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. ठाण्यातून 55,576 विद्यार्थी तर 52,478 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. परीक्षा केंद्रावरती या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकांमध्ये शिक्षण अधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश आहे. विशेष महिला पथकाचा समावेश असणार आहे. जिल्ह्यामध्ये अंबरनाथ येथील एक परीक्षा केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. या केंद्रावरती पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत. या परीक्षा केंद्रावरती केंद्रप्रमुख व कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. परीक्षा केंद्रावरती गैरप्रकार होऊ नये याकरिता दक्षता घेण्यात आली आहे. या केंद्र परिसरातील झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. तसंच 12वी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश मिळावे यासाठी NKT ट्रस्टचे प्रमुख समाजरत्न डॉक्टर नानजीबाई खिमजीबाई ठक्कर यांनी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या.